पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। यूथ आइकॉन सुजाता आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा विजय हो। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धन्यवाद। आपल्या शहराच्या विकासाला पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार भारती राजाभाऊ शिंदे यांचा होम टू होम प्रचार शहरात चर्चेचा विषय ठरला असून वंचित, शोषित आणि कष्टकरी दुर्लक्षित घटकांचे प्रश्न घेऊन वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरल्याचे सांगत प्रस्थापित शोषणकर्त्या व भ्रष्टाचारी व्यवस्थेविरोधात लढण्यासाठी बळ द्यावे। वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व आघाडीचे युवक नेते सुशांत आंबेडकर यांचे हात बळकट करावेत असे आवाहन मतदारांना वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी व समर्थक करताना दिसून येत आहेत। शुक्रवार दिनांक 28 रोजी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून काढण्यात आलेल्या प्रचार फेरीमध्ये पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर तसेच सांगोला रस्ता, पाण्याची टाकी आदी परिसरात जाऊन मतदारांशी संवाद साधला जात असल्याचे दिसून आले। यावेळी वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडत मतदारांना आवाहन करण्यात आले। बाळासाहेब आंबेडकर व सुजाता आंबेडकर यांनी उमेदवारी दिली आहे। मला त्यांच्यात एकच विनंती आहे की मी लय मोठा धनदानगा नाही, सर्वसाधारण आहे। बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला सर्वांना अधिकार दिलेला आहे। माझी जनतेला एक विनंती आहे की माझ्या मंडळीला एकच मत देऊन सिलेंडर मत देऊन भरघोस मताने निवडून द्यावे। आज बघतो आपण पंढरपूरची काय अवस्था केली आहे। तर पंढरपूर सुधारले असेल तर सर्वसाधारण आपला पक्ष आहे, हा मोठा बलाढ्य नाही, गोरीगरिबांचा पक्ष आहे। तर मला एक मत द्यावी सिलेंडरला, एवढी विनंती करतो मी। व पंढरपूरची सुधारणा नाही करून दाखवली तर बोला। जय भीम, जय वाल्मिकी, जय शिवराय। वंचित बहुजन आघाडी या अधिकृत पक्षाचे पंढरपूरचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ भारती राजू शिंदे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल पंढरपूर या ठिकाणी कॉर्नर सभेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आज आपण गेली कित्येक वर्ष झालं बघतोय या पंढरपूरचं जगामध्ये नाव आहे, परंतु या पंढरपूरचा विकास जसा पाहिजे तसा झालेला नाही। आपल्याला प्रत्येक 5 वर्षातून एकदा संधी असते, जे विकासाचे जे अजेंडा असतात त्याला त्या ठिकाणी आपण मतदान करायचं असतं। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी आपल्या सर्वसामान्यांना एक मोठं असं एक शस्त्र दिलं की ते मताचा अधिकार दिला गेला। त्या ठिकाणी सुद्धा मनुवादी लोक होते, त्या ठिकाणी सुद्धा प्रस्थापित लोक होते। त्यावेळेस त्यांनी सांगितलं गेलं जे 8वी पास आहेत, जे टॅक्स भरतात अशा लोकांनाच मताचा अधिकार असला पाहिजे। मग बांधवांनो विचार करा, तुम्हाला लाखो रुपये दिलं तर त्याला किंमत नाही, पण जे तुम्हाला दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यासाठी तुम्ही काही केलेलं नाही। असा अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार, कारण मतदानाचा अधिकार आहे म्हणून तुम्हाला हे विचार देत। एखाद्याला मतदान नसू द्या त्याला विचार देत का बघा। मग एवढी मोठी जर देणगी आपल्याला दिली असेल, एवढं मोठं जर शस्त्र आपल्याकडे दिलं असेल, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा जो पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी, आज आपले राजाभाऊ शिंदे गेली 5-6 वर्ष झालं
या ठिकाणी शहर अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी गोरगरिबाचे प्रश्न असतील, महिलांच्या बचत गटाचा प्रश्न असेल, रेशन धान्याचा प्रश्न असेल, गटारीचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी फोन केल्या भाव त्या ठिकाणी येत असतात. त्यांच्या सुवेच्या पत्नी आज या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत. त्यांना आपण काम करण्याची संधी दिली पाहिजे. आणि एकदा आपण ह्या आता तुम्हाला सांगतो 1-2 निवडणुका होत्या, त्यानंतर निवडणुका तुम्हाला होणार नाहीत. हा माझा तुमच्या सगळ्यांच्या त्या ठिकाणी नतमस्तक होऊन मी नम्र विनंती करून सांगतो. कारण निवडणुकाचं आता सध्या 1-2 निवडणुका होत्या, त्यानंतर निवडणुका नुसत्या आपण इतिहासातच ऐकायच्या त्या की निवडणुका होत्या म्हणून. कारण त्यांना जे पाहिजे ते करण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून जर लोकशाही त्या ठिकाणी जिवंत ठेवायची असेल, बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सांगितलंय की त्या ठिकाणी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. अरे बाबांनो, आपण दररोज लाखो रुपये खर्च करतो, हजारो रुपये खर्च करतो आणि मतदानाच्या वेळेस ह्यांच्या काहीतरी तुटक्या मुटक्या एका 1000-500ला आपण बळी पडतो. बांधवांनो, त्याचा 1000-500 घ्या, कारण ते आपलंच रस्ते करताना पैसे हाणलेत, गटार करताना पैसे हाणलेत, आपल्याच कामामधनं त्यांनी पैसे हाणलेत. परंतु त्यांना यावेळेस कुठल्याही पक्षाला उमेदवार येऊ द्या पुढं, त्याला आपण नेस्त नाबूद केलं पाहिजे. कारण आपण जर बघितलं गावामध्ये फिरताना रस्त्याची दुरावस्था बघा, सरकारी दवाखान्याची दुरावस्था बघा, नगरपालिकेत जावा, लोकांची कामं सुद्धा होत नाही. जर आपल्याला सुखाचे आणि जर समृद्धीचे दिवस यायचे असतील तर आपण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी ते आपले जे त्यांचे उमेदवार, आपले जे सगळ्यांचे उमेदवार आहेत, त्यांना आपण प्रचंड अशा बहुमताने विजयी केलं पाहिजे. आपण बोलता बोलता म्हणतो माझ्या एका मताने काय फरक पडायचा आहे, पण बांधवांनो तुमचे एक मत होऊन त्यांचा विजय होणार आहे. कारण तुमचं मत हे एक विकासाला मत दिलं पाहिजे. तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मत म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना मत, गॅस सिलेंडरला मत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना मत आहे, गॅस सिलेंडरला मत म्हणजे महात्मा फुलेंना मत आहे, गॅस सिलेंडरला मत म्हणजे आपल्या अण्णाभाऊ साठेंना मत आहे, गॅस सिलेंडरला मत म्हणजे आपल्या शाहू महाराजांना मत आहे. कारण त्याचं कारण एक आहे की त्यांच्या विचारावर चालणारा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी पक्ष. हा गोरगरिबाचा पक्ष आहे, हा दीनदुबळ्याचा पक्ष आहे. मला 5-6 वर्षाचा अनुभव आहे राजाभाऊ शिंदेचा की कुठल्याही गरीबाचा फोन जाऊ द्या, त्या ठिकाणी स्वतःच काम सोडून त्या ठिकाणी गरीबाच्या प्रश्नासाठी येणार. एकदा महिला बचत गटाच्या संदर्भात स्वतःवर गुन्हा दाखल करून घेतला, परंतु त्यांना त्या ठिकाणी महिलांच्या बचत गटाच्या संदर्भात त्यांना न्याय देण्याची भूमिका केली. रेशन धान्याच्या संदर्भात असू द्या, कुठल्याही संदर्भात असू द्या, पोलीस स्टेशनचं काम असू द्या, त्या ठिकाणी आग्रहानं काम करणार म्हणजे राजाभाऊ शिंदे. म्हणून मी आणि कोरोना काळात सुद्धा त्यांनी चांगल्या स्वतःच्या जीवावर बाजी लावून त्या ठिकाणी काम केलं. मला वाटतं त्यांनी अन्नदानाचं सुद्धा त्या ठिकाणी काम केलंय. त्या ठिकाणी गरिबाला इस्मावी हद्दीमध्ये त्यांनी वाचनालय सारखं त्या ठिकाणी पवित्र असं काम त्या ठिकाणी केलंय. अशा अनेक कामं केले. म्हणून इथून पुढे सुद्धा काम करण्यासाठी आपलं मत हे आमच्या गॅस सिलेंडरला आपण करावं आणि आम्हाला काम करण्याची संधी द्यावी अशी मी तुम्हाला कळकळीची आणि नम्रतेची विनंती करतो. आणि मी थांबतो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, अण्णाभाऊ साठे यांचा, यानंतर आपल्या शहराचे शहराध्यक्ष सन्मान्य राजाभाऊ शिंदे या कॉर्नर सभेच्या निमित्तानं आपण विचार व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. तारणहार, समस्त बहुजनांचे आधारवड, स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, युथ आयकॉन माननीय सुजातादा आंबेडकर यांच्या आदेशान्वये पंढरपूर नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून सौभाग्यवती भारतीताई राजू शिंदे यांना उमेदवारी घोषित झाली. तरी मी सर्व मतदार बंधूंना आवाहन करू इच्छितो की नगराध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडीच्या सौभाग्यवती भारतीताई राजू शिंदे यांना बटन क्रमांक 5 समोरील
क्रमांक 5 समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे मी सर्व मतदार बंधूंना आवाहन करतो. जय भीम, जय वाल्मिकी, जय शिवराय, जय संविधान.